हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट। गणेश कुबल, चला आपल्याला परत सिंधुदुर्गाचा प्रवास करायचा आहे, त्यामुळे जरा प्लीज सहकार्य करा. आपण लवकरात लवकर समोर या. गणेश कुबल पूर्ण टीमला घेऊन घ्यायचं आहे. चंद्रा पूर्ण टीमला घेऊन या ताबडतोब. अजिबात वेळ घेऊ नका. प्राईड डिस्ट्रीब्युशन आपण लगेच सुरू करत आहोत. तुम्ही समोर आल्यानंतर आपण प्राईड डिस्ट्रीब्युशन लगेच सुरू करू. चला पूर्ण संघाला घेऊन या. सिंधुदुर्ग बॉयज ऑलरेडी इथे उपस्थित आहे. साईराम महेश 11 आपण सुद्धा रेडी राहायचं आहे. जवळ येऊन थांबा, कॅमेराच्या मागे येऊन थांबायचं आहे. प्राईड डिस्ट्रीब्युशन लगेचच सुरू करत आहोत. संदीप या प्राईड डिस्ट्रीब्युशन सुरू करण्याच्या अगोदर काही ते सन्मानित आपण संपन्न करूया. या स्पर्धेमध्ये ज्यांनी मात्र एकही कॉन्ट्रोवर्सी करण्याची संधी दिली नाही असं अप्रतिम पंचांची भूमिका पार पाडली, आमचे राकेश यांचा सन्मानित होणार आहे. राकेश आपण या. या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत आपण बघितलं हे तिन्ही पंच अप्रतिम कामगिरी केली. काल आपण निरंजन सावंतला बघितलं, आज मनोज पवार, राकेश शान, त्याचबरोबर बाळा माने अत्यंत अनुभवी पंच त्यांचा सन्मानित होतोय व्यासपीठावर. सन्मानित संपन्न होतात. टाळ्या सुद्धा होत्या पंचांसाठी. अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये आमच्या सर्व पंचांची. यानंतर बाळा माने यांना विनंती करतो की आपण सुद्धा यायचं आहे. बाळा माने यांचा सुद्धा सन्मानित केला जाणार आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्हाचं स्वरूप आपण या सन्मानाचं बघतोय. हा सन्मानित होतोय बाळा माने यांचा. पाहुण्यांच्या शुभेच्छा सन्मानित संपन्न होतोय आमच्या पंचांचा. आमच्या दोन्ही पंचांनी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची टीम इथे आहे, त्यांचा सुद्धा सन्मानित केला जाणार आहे. तर आपण सुद्धा यायचं आहे. त्यांच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं गेलं, लाईव्ह टेलिकास्ट आपण बघितलं. विघ्नेशला विनंती करतो, विघ्नेशने यायचंय. विघ्नेश स्वतः देवगडचा आहे आणि देवगडची आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा मात्र विघ्नेशच कव्हर करतो. तर विघ्नेशचा सन्मानित केला जाईल ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या वतीने. हा सन्मानित स्वतः विघ्नेश स्वीकारतोय आणि धन्यवाद व्यक्त करू आम्ही गौरव सावंतचे. थँक्यू सो मच त्याबद्दल की आपण एवढं चांगलं सहकार्य केलं आम्हाला या स्पर्धेसाठी आणि सन्मानित होतोय. त्यानंतर आमचे डीजे ऑपरेटर आपणच विनंती होतो आपण यावरती प्लीज. डीजे राजेश, खूप सुंदर साऊंड सिस्टीम, आमच्या आवाजाची सुद्धा काळजी घेतली, अप्रतिम संगीत ऐकायला मिळालं, त्याबद्दल डीजे राजेशचे आम्ही ते आभार इथे व्यक्त करतो. शाल त्याचबरोबर सन्मान चिन्ह सन्मानित करू इच्छितो आम्ही डीजे राजेशचा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. विजय केरवाडीचे उत्कृष्ट खेळाडू आहेत नितीन केळुसकर. आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर या. नितीन केळुसकर. विजय केरवाडा अजूनपर्यंत हे नाव जिवंत आहे. जरा जोरदार टाळ्या होत्या या नावासाठी.
नितीन केळुसकर यांचं इथे आगमन होते, मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपण लगेच त्यांचा सन्मान सुद्धा इथे संपन्न करत आहोत. मित्र टाळ्या होऊ द्या. विजय केरवाडा नाव अजूनही आपण बघतोय की जिवंत आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गामध्ये आपण जेव्हा हे मोठमोठ्या स्पर्धा बघतो आवर्जून आपण विजय केरवाडा हा संघ ऑलरेडी बघतो त्या ठिकाणी, आणि त्या संघाला रिप्रेझेंट केलेले केळुसकर यांचा आपण इथे सन्मान करू इच्छितो. सिंधुदुर्ग बॉईज मध्ये सुद्धा खेळलेले आहेत. क्या बात आहे, जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. मग थँक्यू सो मच, खूप खूप आभार इथे व्यक्त करू. पुढच्या सन्मानाकडे वळत आहोत. माझे समालोचक मित्र, 2 दिवस अप्रतिम आवाज, आपला सिंधुदुर्गातलाच आवाज, आज या स्पर्धेमध्ये डोंबिवलीमध्ये राहणारा युवक तो सध्या तर दिव्यामध्ये राहिलेला आहे, दिव्यामध्ये राहतोय, आणि 2 दिवस माझी खूप सुंदर साथ दिली. सिद्धेश काष्टे यांचा सन्मान इथे संपन्न होईल. जसं मी पहिल्या दिवशी सुद्धा उल्लेख केला होता की सिंधुदुर्गातल्या खूप मोठ्या मोठ्या समालोचकांबरोबर काम केले. ज्येष्ठ समालोचक अशोक नाईक यांचा उल्लेख करेन, कृष्णा देवजीचा उल्लेख करेन, श्याम वाक्करचा उल्लेख करेन, प्रदीप देऊळकर यांचा उल्लेख करेन, बादल चौधरीचा उल्लेख करेन, आणि त्यांच्या पंक्तीमध्ये जे समालोचक पोहोचतात बसतात असा सिद्धेश काष्टे याचा सन्मान इथे होतोय. थँक्यू सिद्धेश, खूप खूप धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने. नार्वेकर साहेब इथे उपस्थित सन्मान सुद्धा केला जाणार आहे. नार्वेकर साहेब आपण पुढे या. नार्वेकर साहेबांचा सन्मान इथे होतोय. मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोड मंजू आवाज सिंधुदुर्ग तालुक्यातील मालवण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील सुमधुर आवाज हडी गावातील सुपुत्र मुंबईमध्ये राहून गेले 12 वर्ष रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये हा आवाज घुमलाय. त्याचबरोबर गोव्यातील एक सन्मानाची स्पर्धा सांगेम प्रीमियर लीग त्यामध्ये सुद्धा हा आवाज घुमलाय. सुप्रीमो चषक यामध्ये सुद्धा या माणसाने प्रतिनिधित्व केलंय कॉमेंट्रीच्या माध्यमातून. असे आमचे सर्वांचे लाडके श्री प्रसादजी परब सर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. विनंती असेल या ठिकाणी पावशे सरांना की त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. खूप अनुभव लेदर क्रिकेट बरोबर त्याचबरोबर टेनिस क्रिकेटचा सुद्धा, आणि मोठमोठ्या समालोचकांबरोबर त्यांनी समालोचन केलंय, आणि तोच आवाज 2 दिवस या स्पर्धेमध्ये घुमलाय, आणि माझं सौभाग्य की त्यांच्यासोबत समालोचन करण्याचा या ठिकाणी संधी मिळाली. थँक्यू सिद्धेश. दोन्ही दिवस आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये अजिबात न थकता न दमता कुठल्या प्रकारची कंप्लेंट न करता, बाबा मला जेवायला जायचं किंवा मला कुठे बाहेर जायचं, अजिबात कंप्लेंट न करता दोन्ही समालोचकांची त्यांनी माझी खूप चांगली साथ दिली, माझी आणि सिद्धेशची. अशा दोन्ही आमच्या गुणसंख्या लेखकांचा सन्मान इथे आम्ही संपन्न करत आहोत. संदीपला विनंती करतो, संदीपने सर्वप्रथम यायचंय. या संदीपने यायचंय. संदीप जरा टाळ्या जोरदार होऊ द्या. एका ठिकाणी बसून कंटिन्यू स्कोरिंग करणं नॉट इझी. जेवढा पंचांचा जॉब एवढा हार्ड आहे ना, तेवढाच आमच्या गुणसंख्येचा सुद्धा जॉब हार्ड आहे, आणि त्याच्यासाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. यानंतर म्हणजे अजून एक समालोचक आमचे गुणसंख्यक लेखक म्हणजे सागर पालव यांचा सुद्धा सन्मान इथे होईल. सागर पालव आपण या. मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो आमच्या सिंधुदुर्ग बॉईजच्या वतीने, सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनच्या वतीने. स्वतः कमिटी मेंबर जरी असले हरकत नाही, पण त्यांची सुद्धा जबाबदारी तेवढीच आहे आणि मात्र त्यांनी पार पाडली आहे. सिद्धेश काष्टे यांच्या शुभस्य सन्मानित होते. एका समालोचका हस्ते सन्मान होते तो म्हणजे गुणसंख्या लेखकाचा. मोठी गोष्ट आहे सागरसाठी. मंडप डेकोरेटर्स कोण पदाधिकारी ते असतील तर त्यांनी यायचं आहे. मंडप डेकोरेटर्स पदाधिकारी कोणी ते असतील तर या. तर जास्त वेळ न घेता आता प्राईड डिस्ट्रीब्युशन सुरू करत आहोत. बघा, यावर्षी या स्पर्धेचं 3रं वर्ष होतं. 3ऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा संपन्न झाली आणि खूप ताटामाटामध्ये, जसं मगाशी मी उल्लेख केला की विदाऊट स्पॉन्सर विदाऊट पुरस्कर्ते स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाही, आणि निश्चितच त्या सर्व पुरस्कर्त्यांचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होत्या, सर्व स्पॉन्सरसाठी, कारण त्यांच्याशिवाय स्पर्धा इथे व्यवस्थित आणि पार पाडू शकत नाहीये. तर मंडप डेकोरेटरचे इथे मात्र प्रतिनिधी उपस्थित होते, त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. यायचं आहे आपण व्यासपीठावर.
सन्मानित आपण होतोय. निश्चित आपण खूप चांगलं नेपथ्य बघतोय, खूप चांगला स्टेज आपण बघतोय इथे उभारला गेलाय. त्यामध्ये निश्चित आपण डेकोरेटर सुद्धा सन्मानित आपण संपन्न करूया या व्यासपीठावर. भावेशच्या शुभेच्छा सन्मानित होतोय मंडप डेकोरेटर्सचा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. जसं मगाशी मी उल्लेख केला की ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुरस्कर्त्यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त केले. पण सिंधुदुर्ग बॉईज यांनी जे आयोजन केलं, ज्यांनी मेहनत घेतली, त्यांच्या मेहनतीला सुद्धा सलाम आहे. जरा जोरदार टाळ्या त्यांच्याशी सुद्धा होऊ द्या. प्रत्येकाची मेहनत आहे, पण त्यामध्ये सुद्धा मी निवडून असं म्हणणार नाही की तुमच्यावर अन्याय मी करणार नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर मेहनत प्रत्येकाने घेतली आहे. मी दीपक पालावट संदेशचा सुद्धा खास करून उल्लेख करेन की स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत, प्रत्येकाकडे जाऊन फॉलोअप घेऊन कशा प्रकारे स्पर्धा यशस्वी होईल या सगळ्यांचा पाठपुरावा करून चांगलं आयोजन नियोजन तुम्हाला या स्पर्धेचं बघायला मिळते. यामध्ये निश्चितच सिंधुदुर्ग बॉईज आणि पूर्ण दोघांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. आणि टाइम मॅनेजमेंट जसं आपण सकाळपासून उल्लेख करतोय की दादा आज आपण बघितलं की 4-4 षटकांचे सामने. पहिलीच मॅच आपल्याला 8 वाजता सुरू करायची होती, 9:18ला सुरू झाली. ताबडतोब डिसिजन घेतला, कारण आपण हे तिसरंच वर्ष आहे. आपलं असोसिएशन आपल्याला अजून उंचीवर न्यायचं आहे, खूप मोठी करायची असोसिएशन. त्यामुळे डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे आपण बघितली की पहिलीच मॅच लेट आल्या कारणाने दोन्ही संघांना 1-1 ओव्हरची पेनल्टी लागली. 3-3 षटकांचा सामना झाला. मग सुद्धा आपण एक सामना असा बघितला की अपोनंट टीम टॉस उडण्यासाठी आलीच नाही वेळेवर, त्यामुळे त्यांना 3 षटकांचा सामना आणि अपोनंट टीमने 4 षटकांचा सामना केले. ही डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे. हे डिसिप्लिन व्हायला हवं. जरा जोरदार टाळ्या यासाठी सुद्धा होऊ द्या. हे आपल्याला डिसिप्लिन मेंटेन करायचं, शिस्त मेंटेन करायचे, जेणेकरून आपल्या सिंधुदुर्गातले खेळाडू अजून मोठे होतील, संघ मोठे होतील, असोसिएशन सुद्धा मोठी होईल. तर जास्त वेळ न घेता आता प्राईज डिस्ट्रिब्युशन सुरू करूया. ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाच्या, ज्या सांगणं गरजेचं आहे. जे आपल्या लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक बघतात त्यांच्यासाठी ही सूचना होती, माहिती होती. जास्त वेळ न घेता प्राईज डिस्ट्रिब्युशन सुरू करूया. दत्ताराम चव्हाण यांना विनंती करतो, जे आमचे उपाध्यक्ष आहेत, की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण सामन्यावरचा पुरस्कार देत आहोत, मॅन ऑफ द मॅच फॉर द फायनल मॅच. आणि आय थिंक कॅश प्राईज सुद्धा आहे या खेळाडूसाठी, ज्याने मात्र अप्रतिम फलंदाजी केली. 29 धावांची तडाखेबंद इनिंग बघायला मिळाली. विपुल पवार ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मी मगाशी उल्लेख केला, जवळ येऊन थांबा प्लीज, लवकर या पुढे. विपुल पवारसाठी आय थिंक 1000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आहे, 1000 रुपीज कॅश प्राईज, जे मात्र संजय पावशे साहेबांनी आधीच अनाऊन्स केलं होतं. 1000 रुपयाचं कॅश प्राईज विपुल पवारसाठी. कॅश प्राईज फॉर विपुल पवार ते संजय पावशे साहेब स्वतः तिथे देतील. आणि सामन्याचा पुरस्कार दत्ताराम चव्हाण यांच्या शुभ हस्ते देत आहोत. अजून काही कॅश प्राईज त्यांना मी विनंती करतो, त्याने सुद्धा यायचं आहे. यानंतर जवळ येऊन थांबा. अभय, गणेश, प्रतीक आणि दीपक आपण येऊन थांबायचं आहे जवळ. सर्वप्रथम 200 रुपयाचा विजेता खेळाडू ठरला, म्हणजेच अभयने यायचंय. अभय, 200 रुपीज फॉर अभय पालव. हे सर्व कॅश प्राईज जे सन्माननीय संजय पावशे साहेबांनी अनाऊन्स केले होते ते आम्ही त्यांना वितरित करत आहोत. 200 रुपीज फॉर अभय पालव. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. त्यानंतर गणेशला विनंती करतो, गणेश यायचंय. गणेश रावले, 200 रुपयाचा कॅश प्राईज गणेशसाठी सुद्धा आहे. त्यानंतर प्रतीकने यायचं, प्रतीक गवंडे, षटकार मारला त्याबद्दल संजय पावशे साहेबांनी प्राइज अनाऊन्स केलं 200 रुपयाचं, ते सुद्धा मी देत आहोत. आणि त्यानंतर सर्वात आमचा लाडका, ज्याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज साहेबांनी अनाऊन्स केलं होतं. ऍक्च्युली 1000 रुपये लावले होते कॅश साठी, पण 100 रुपये निश्चित चांगली फिल्डिंग केल्याबद्दल 100चं कॅश प्राइज दीपक पालवसाठी. जर जोरदार टाळ्या होऊ द्या. हा 100 रुपये हा खूप मोठा आशीर्वाद आहे, तो संजय पावशे साहेबांचा दीपकसाठी. धन्यवाद, थँक्यू सो मच. खेळाडूंचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. नेक्स्ट प्राइज कडे आपण वळूया. कॅश प्राइज आहे रोख रुपये 5000 आणि आकर्षक भव्य दिव्य 4थ्या क्रमांकाचा करंडक. आणि मी दीपक पालव यांना विनंती होतो की आपण यायचं आहे. दीपक पालव यांच्या शुभ हस्ते 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक आम्ही देत आहोत, रोख रुपये 5000. आणि संघ ठरलाय साईराम. 7.5 गेले. चला, आपण दोघांसाठी प्राइस डिवाइड केलेला आहे, सेम केलंय, समान केलेलं आहे. दोन्ही क्रमांक आपण 3रा आणि 4था क्रमांक पारितोषिक समान देत आहोत. आणि 7500चं कॅश प्राइस दिलं जाईल. संघ आहे 4थ्या क्रमांकाचा मानकरी साईराम महेश 11. चला, यायचं आपण साईराम महेश 11. गौरेश,
मगाशी एकाने मला इक्वेशन विचारलं, प्रश्न विचारला की सर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची मॅच खेळवायची आहे का? नाही, जो संघ फायनल मारतो याच्यानंतर इक्वेशन मी सांगतो तुम्हाला. चौथा क्रमांक मिळतो तो म्हणजेच साईराम महेश इलेव्हन या संघाला. नॅचरली सगळ्या ठिकाणी सगळ्या स्पर्धेमध्ये याच गोष्टी बघायला मिळतात. जो संघ पहिला क्रमांक मारतो आणि ज्या संघाने पहिला क्रमांक मारलाय सेमीमध्ये ज्या संघाला त्याने हरवलाय ऑटोमॅटिकली तिसरा क्रमांक त्या संघाला जातो. त्यामुळे असं इक्वेशन आहे. यानंतर चौथा क्रमांक पारितोषिक आपण दिलेला आहे. तिसरा क्रमांक पारितोषिक श्रीरंग राणे यांच्या शुभस्ते आम्ही देत आहोत. श्रीरंग राणे आपण यायचं आहे आणि श्रीरंग राणे यांच्या शुभस्ते ट्रॉफी आणि त्याचबरोबर 7,500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. संघ आहे आरसीसी राजा. मला असं वाटतं पप्प्या ठाकूर इथे उपस्थित आहेत. पप्प्या ठाकूरने यायचंय. कोण प्रतिनिधी इथे आहेत आरसीसी राजा टीमचे? या. कॅश प्राइज 7,500 अँड ब्युटिफुल ट्रॉफी फॉर टीम आरसीसी राजा. या संघाचा पराभव आपण बघितला की कालच्या दिवसामध्ये उपांत्य फेरीमध्ये केला तो आनंद महेश इलेव्हन या संघाने. त्या संघाला मिळते तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, कारण त्या संघाने फायनल मारलेली आहे. यात वैयक्तिक पारितोषिक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. यासाठी मी संदेश चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्यायचं आहे. बेस्ट फिल्डर आणि बेस्ट फिल्डर ठरलं. ऍक्च्युली यामध्ये सुद्धा भरपूर कन्फ्युजन होते, भरपूर जणांचे सजेशन होते की हा खेळाडू आहे तो खेळाडू आहे, पण ज्याने मात्र गोलंदाजी सुद्धा चांगली केली आणि फिल्डिंगमध्ये ज्याप्रमाणे एफर्ट दाखवले, खूप सारे धावा रोखल्या, चांगले झेल पकडले, सूरज माडगुट ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सूरज माडगुट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सिंधुदुर्ग चषक क्रिकेट स्पर्धेतला तिसऱ्या पर्वातला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सूरज माडगुट. टाळे होते जोरदार या खेळाडूसाठी. यानंतर आपण देऊया खेळाडूचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार इथे व्यक्त करतो आणि पुढच्या पुरस्काराकडे वळतो. उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार आपण देत आहोत. इकॉनॉमिकल गोलंदाजी खूप चांगली केली. मी सन्माननीय अजित बाणे यांना विनंती करतो की आपण या. अजित बाणे यांच्या शुभ हस्ते आपण पुरस्कार देत आहोत. इकॉनॉमिकल गोलंदाजी चांगली केली. बरेचसे गोलंदाज या रेसमध्ये होते पण विकेट सुद्धा काढली आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी सुद्धा केली. या स्पर्धेमध्ये 4 विकेट्स काढलेत आणि तेवढ्याच धावा सुद्धा कमी खर्च केल्या. गोलंदाज ठरलाय अंकुश सरवणकर. उत्कृष्ट गोलंदाज सिंधुदुर्ग चषक 2024 तिसऱ्या पर्वातला. यात आपण देत आहोत उत्कृष्ट फलंदाज. खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आम्ही बाबी राणे यांना विनंती करतो की आपण या. बाबी राणे यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार आपण देत आहोत. बाबी राणे ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये आम्हाला चेंडू पुरस्कृत केले त्याबद्दल त्यांचे आभार इथे व्यक्त करतो आम्ही. सो उत्कृष्ट फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 115 धावा कुठल्यात आणि स्पर्धेतली एक हाफ सेंचुरी या सुद्धा फलंदाजाच्या नावावर आहे. आणि खेळाडू ठरलाय गणेश कुबल बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. कोकण ओपन या संघातून मात्र हा संघ बघितला ज्याने मात्र फायनल मध्ये प्रवेश केला, खूप चांगला खेळ केला आणि त्या संघाचा सगळ्यात महत्वाचा ऍसेट्स म्हणजे आपण बघतोय गणेश कुबल ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. या स्पर्धेमध्ये एक हाफ सेंचुरी आणि तब्बल 115 धावा या स्पर्धेमध्ये गणेश कुबलने कुठल्यात. सार्थ अभिमान आहे आम्हाला सिंधुदुर्गातल्या या खेळाडूंचा. या मात्र अप्रतिम खेळ केलाय. अभिनंदन. खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आता मात्र येऊया पुन्हा एकदा सांघिक पारितोषिकांकडे. यामध्ये यानंतर आपण देत आहोत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. जनार्दन चव्हाण यांना विनंती करतो की आपण प्लीज पुढे या. आणि कॅश प्राइज आहे ते 25,025 एक कॅश प्राइज आणि ब्युटिफुल ट्रॉफी. निश्चित ट्रॉफी खूप सुंदर आहे, सुबक आहे आणि पूर्णपणे श्रेय जाते ते संजय पावशे साहेबांना, कारण त्यांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी आहे. दुसरा क्रमांक या स्पर्धेमध्ये पटकावलाय सिंधुदुर्ग बॉईज या संघाने. या पूर्ण संघाने यायचंय. चला टीमने यायचंय, पूर्ण टीमने या. तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे, तुमचं सहकार्य आहे आणि त्यामुळेच आपण बघितलं की दुसरा क्रमांक आपण पटकावलाय. यस, बाकीच्यांनी बसून घ्या. सिंधुदुर्ग बॉईज या संघाने बघा आता मात्र गर्दी किती वाढली आहे. आधी एकटेच होते, बाकी आता बघा किती जण आले सगळे सपोर्ट करण्यासाठी. संजय पावशे साहेब स्वतः तिथे म्हणतात की मी सुद्धा या सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनचा भाग आहे. म्हणजे स्वतः तिथे पुढे येत आहेत ही ट्रॉफी डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. रनर अप टीम दुसरा क्रमांक रोख रुपये 25,025 आणि आकर्षक भव्य दिव्य सिंधुदुर्ग चषक.
अजून कोणाचे कॅमेरे ते देवा लवकर फोटो काढूचे सगळ्यांका. तरी पण सिद्धेश मी म्हणते एवढे फोटो काढून पॉट भरूचा नाही. आता प्राईड इश्यून झाल्यानंतर परत ग्राउंडवर जातील. खेळाडूंचा आणि संघाचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आता मात्र मी संजय पावशे साहेबांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. रोख रुपये 51,051 आणि आकर्षक भव्य दिव्य चॅम्पियन सिंधुदुर्ग चषक आणि चॅम्पियन संघ ठरलाय तिसऱ्या पर्वामध्ये आनंद महेश 11. चला संघाने पूर्ण संघाने या. सार्थ अभिमान आहे कारण सिंधुदुर्गातला संघ पोहोचलाय फायनल मध्ये सिंधुदुर्ग ओपन मधून. त्यामुळे दोन्ही ट्रॉफ्या बघतोय सिंधुदुर्गामध्ये राहिलेले आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहिले आहेत. अभिनंदन अभिनंदन पूर्ण संघाचं. आज बुमरोच्या बियाफ मध्ये संघ केला तरी सुद्धा मात्र अप्रतिम खेळ केला आहे संघाने आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या संघाने ते पटकावलं. आनंद महेश 11. अकडे 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 भरपूर जागा यासाठी घेवा. चंद्राच्या बाजूला जागा भरपूर आहे. घाबरत चंद्रा मुटको मारल्यानंतर पळून जातील. चॅम्पियनचा बोर्ड, येस चॅम्पियनचा बोर्ड सुद्धा आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन तिसऱ्या पर्वाचा इथे मात्र आपण बघतो की चॅम्पियन संघ ठरलाय तो म्हणजे आनंद महेश 11. अभिनंदन पूर्ण संघाचं पूर्ण टीमचं. स्वतः गौरेश नागवेकर सुद्धा आपण बघतोय की ट्रॉफी स्वीकारण्यासाठी पुढे सरसावला होता, त्याचं सुद्धा अभिनंदन कारण त्यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. अभिनंदन चंद्रा आणि ऑल द बेस्ट. सावकाश जा, तुम्हाला तिथपर्यंत आता पोहोचायचं आहे, सिंधुदुर्गापर्यंत पोहोचायचं आहे, त्यामुळे ट्रेनने सावकाश प्रवास करा. हॅपी जर्नी. आता वळूया मालिकावीर या पुरस्काराकडे. खूप सुंदर अशी सायकल तुम्हाला बघायला मिळते, स्पोर्ट्स बायसिकल. मी संजय लक्ष्मण पालव यांचा आभार इथे व्यक्त करतो, त्यांच्या माध्यमात आपल्याला ही सायकल बघायला मिळाली आहे मालिकावीरसाठी. सो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्याने स्पर्धेमध्ये एक हाती फलंदाजी केली, घणाघाती फलंदाजी केली, सर्वाधिक षटकार मारण्याचा मान सुद्धा त्यालाच गेला. इव्हन त्याच्या नावावरच रेकॉर्ड होता एका मॅच मध्ये 7 षटकार मारण्याचा, पण तो रेकॉर्ड त्याने ब्रेक केला, स्वतः रेकॉर्ड नवीन एस्टॅब्लिश केला. तब्बल 12 षटकार मारले, एक हाफ सेंचुरीच्या जोरावर तब्बल 141 धावा कुठल्या आहेत. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा तीर घाव करे गंभीर, गुरु पिंगळे ठरलाय मालिकावीर. ट्रॉफीज मालिकावीरचा ही मात्र सायकल तुम्हाला बघायला मिळते. अभिनंदन गुरु पिंगळे. तर जोरदार टाळ्या होत्या गुरुसाठी. सिंधुदुर्ग चषकातला मालिकावीरचा हकदार तिसऱ्या पर्वातला गुरु पिंगळे विथ द बॅट, मॅग्निफिसंट बॅटिंग. सायकलची चावी आम्ही देत आहोत. गुरु काल कोकण ओपन मधला सुद्धा तू खेळ केलास आणि आज सुद्धा आपण बघितलं की तुझ्या मधला खूप चांगला खेळ. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.